नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. बापरे, तुम्ही खात असलेला पनीर खवा स्लो पॉइझन. बीड मधील हा भयानक प्रकार पाहून अंगावर येईल काटा. सणासुदीच्या काळात किंवा घराघरामध्ये आवडीने खाल्ला जाणारा खवा, पनीर आणि मिठाई थेट तुमच्या आरोग्याशी खेळ खेळत असेल तर बीड जिल्ह्यातून एक अशी खळबळजनक बातमी समोर आली आहे, जी ऐकून मिठाई प्रेमींचे डोळे चक्रावतील. कापड उद्योगात वापरले जाणारे घातक सॅपोलाइट केमिकल वापरून खवा आणि पनीर चकचकीत बनवणाऱ्या एका मोठ्या कारखान्याचा अन्न व औषध प्रशासनाने पर्दाफाश केला. पांढरा शुभ्र दिसणारा तो पनीर नव्हे तर स्लो पॉइझन. या कारवाईनंतर शिरूर तालुक्यातील दहिवंडी येथील एका नामांकित स्वीट होमच्या कारखान्यावर टाकलेल्या धाडीत हा प्रकार उघडकीस आला असून या कारवाईमुळे संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. बाजारात गेल्यावर जो पनीर किंवा खवा जास्त पांढरा आणि चमकदार दिसतो त्याला चांगला समजून विकत घेतो. बीडमध्ये याच मानसिकतेचा गैरफायदा घेतला जात होता. जयश्री कृष्ण केक बर्फी उत्पादन केंद्रात खवा आणि पनीरला चमकदार बनवण्यासाठी सॅफोलाइट या केमिकलची सर्रास भेसळ केली जात होती. का घातक आहे हे केमिकल? सॅफोलाइट हे प्रामुख्याने टेक्स्टाईल आणि कापड उद्योगात रंगाची प्रक्रिया करण्यासाठी वापरलं जातं. हे मानवी शरीरासाठी अत्यंत विषारी असून त्याच्या सेवनाने आरोग्याला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. थोडक्यात सांगायचं तर नफा कमवण्यासाठी ग्राहकांच्या ताटात थेट विष वाढलं जात होतं.